मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. माझा मोबाईल नंबर आहे 98-500-1555-8. आजचा कार्य जो आहे ज्योतिषशास्त्र विषयक आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. वर्तमान स्थितीत ग्रह बदल मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातल्या त्यात शनीचा बदल हा वक्री अवस्थेत 140-145 दिवसाचा होत आहे. हा मोठा कालावधी असणार आहे आणि याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 140 दिवस हा शनी वक्री अवस्थेत राहणार आहे. 29 जून वार शनिवार मध्यरात्रीनंतर अतिगंड योगावर 24:38 पश्चात शनी वक्री होत आहे. ही शनीची वक्री स्थिती 15 नोव्हेंबर सायंकाळी 19:52 नंतर शनी मार्गी होणार आहे. या दिवशी वार शुक्रवार आहे. भरणी नक्षत्र शुभाशुभमध्ये कार्यनाशक आहे आणि भरणी नक्षत्राचा स्वामी यम आहे आणि हा दिवस तुलसी विवाहाच्या समाप्तीचा दिवस आहे. त्रिपुरा पौर्णिमेच्या काळात शनी मार्ग होत आहे. म्हणजे दसरा, दिवाळी, स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी, पोळा, हरतालिका, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, श्राद्ध पक्ष, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, दसरा सर्व काही शनी वक्री अवस्थेत होणार आहे. 17 ऑगस्टला शनी प्रदोष आहे. पुनश्च 31 ऑगस्टला शनी प्रदोष आहे. 15 ऑक्टोंबरला भौम प्रदोष आहे आणि 29 ऑक्टोंबरला पुनश्च भौम प्रदोष आहे. ही स्थिती अत्यंत राजकीयदृष्ट्या अस्वस्थ करणारी आहे. नैसर्गिकदृष्ट्या ही अस्वस्थ करणारी आहे, चिंताकारक आहे. काही ठिकाणी जोरदार वृष्टी होईल, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, तर काही ठिकाणी महापूर होण्याची शक्यता आहे आणि अपघात, ॲक्सिडेंट आणि नैसर्गिक अवकृपा होण्याची संभावना या काळात जास्त होणार आहे. कोर्ट कचेरीचे प्रसंग राजकारणाच्या बाबत अधिक खेळले जातील. सरकारी नियमाचे लागोपाठ उल्लंघन केले जाण्याची संभावना जास्त आहे आणि अर्थ खातं या बाबतीत मात्र जनतेवर किती आसूड ओढते हे आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थसंकल्प हा काही सुखावा नसेल, कारण शनी वक्री अवस्थेत असल्या कारणाने हा योग या आपल्याला संभावना दिसत आहे. या ठिकाणी आपण 17 ऑगस्ट शनी प्रदोष, 31 ऑगस्ट शनी प्रदोष आणि 15 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर भौम प्रदोष हे दोघंही प्रदोष अत्यंत घातक आहे. आता या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक राशीचं भविष्य बघणार आहोत की प्रत्येक राशीला काय शनी फळ देतो ते बघूया. मेष राशीला 11वा शनी आहे. हा भाग्यकारक राहील आणि भाग्यकारक ठरणार आहे. सुख समृद्धी मिळवून देणार आहे. परंतु 29 जून ते 15 नोव्हेंबर मानसिक टेन्शनचा काळ राहील. शांतता हरवली जाईल. धन वाढेल, परंतु पीडा पण वाढणार आहे. यासाठी आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला गरज आहे. वृषभ राशीला 10वा शनी आहे. कर्तव्यात यश मिळेल. भरपूर पैसा आपण मिळवणार आहात. विवाह होईल, नोकरी लागेल, परंतु माता पिता असंतुष्ट जर असेल तर आपल्याला दुःखदायक, पीडादायक हा काळ जाईल. मिथुन राशीला 9वा शनी राहणार आहे. महत्त्वाकांक्षा आपल्या सफल होतील. भाग्य आपल्या दारी चालून येणार आहे. विवाह होतील, संतती पण होणार आहे. 9वा शनी भाग्यकारक आहे. माता पिता समवेत आपण तीर्थयात्रा केल्या तर अधिक सफलता आपल्याला प्राप्त होईल. कर्क राशीला 8वा शनी आहे. दैया 7.5 पण आहे. आजारपण वाढेल. दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील. आजारीचे चुकीचे निदान होणार आहे. तरी आपण परीक्षण हे 2-3 ठिकाणी करून घेणे, सावध राहा. आर्थिक व्यवहारात मात्र लाभ होणार आहे. भूमी खरेदी, वाहन खरेदीचे योग होतील. पैशाचे व्यवहार उत्तम रीतीने होणार आहे. माता पिता उत्तर दिशेला आपण प्रवास करा, यात्रा करा, अधिक सफलता मिळेल. सिंह राशीला 7वा शनी आहे. जे विद्यार्थी वर्ग असेल आणि जे विद्यार्थी वर्ग
मोठ्या परीक्षा देणारे असतील आणि शेवटचा अंतिम काळ असेल त्यांना अत्यंत यशदायी हा काळ असणार आहे. अभूतपूर्व यश मिळवून देणारा असणार आहे. आपला मान सन्मान विद्यालयात कॉलेज समूहात होणार आहे. परंतु जे विवाहित आहे त्यांचा संसार काळजीचा होईल. घटस्फोट, साखरपुडा मोडणे, अनभिज्ञ आजार होणे, वाहनात बिघाड होणे अशी संभावना आहे. परंतु मात्र विद्यार्थी वर्गास अभूतपूर्व यश मिळवून देणारा हा योग आहे. त्यानंतर कन्या राशीला 6वा शनी आहे. संथ चालणारे विकार येतील. संथ चालणारा कारभार राहील. आर्थिक प्रगती होईल. कर्ज समस्या मात्र वाढतील. विवाहास अनुकूल काळ आहे आणि विवाहा बाबतीत आपण तळजोड करून विवाह उरकून घ्यावा. माता समवेत जर आपण तीर्थाटन केले तर तीर्थाटनाच्या दरम्यान आपण व्यावसायिक असाल तर अत्यंत भाग्यकारक योग निर्माण होईल. आपल्याला कार्यालयातून पुण्याचा लाभ पण आपल्याला मिळणार आहे. तुला शनी 5वा आहे. तुला राशीला शनी 5वा आहे. संतती समस्या राहतील. गर्भवती मातांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. डिलिव्हरीबाबत मोठे डॉक्टरऐवजी सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची पद्धत ठेवावी. माता पिता समेत पश्चिम दिशा यात्रा करा. सर्व संकटे दूर होणार आहे. आर्थिक समस्या पण दूर होतील. काही कर्ज समस्या असेल त्यावर सुद्धा आपल्याला सूट मिळेल आणि कर्ज समस्येच्या बाबतीत आपण नील व्हाल. वृश्चिक राशीला शनी 4था आहे. दुःख समस्या चिंताग्रस्त आपण राहाल. आर्थिक चिंता परेशानी राहील. उलटपुलट होण्याची स्थिती या काळात आहे. म्हणजे आपला जो हात धरेल तो भाग्यवान ठरणार आहे. आपला जो आपली साथ देईल त्याला महत्भाग्य योग लाभणार आहे. असा हा अभूतपूर्व शनी 4था वृश्चिक राशीला आलेला आहे. आपल्या समवेत जो आहे तो भाग्यकारक राहील. धनुराशीला शनी 3रा आहे. कार्य चुकीचे होत जाईल आणि ते आपल्याला समजणार नाही. तीर्थयात्रा पूर्वेकडे आपण जर केले आणि वृद्धजण माता पिता समवेत जर तीर्थयात्रा केले तर आपल्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी नाही. असा भाग्ययोग आपल्याला चालून येणार आहे. आर्थिक प्रगती होईल. आपण जे काही कार्य कराल त्यात अभूतपूर्व यश मिळण्याचे योग या ठिकाणी आहे. परंतु मात्र आपल्याला आशीर्वादाची गरज आहे. मकर राशीला शनी 2रा आहे. इतरांनी केलेले कार्य जे काही चुकीचे असेल ते दोष आपल्यावर लागण्याची संभावना आहे. यासाठी आपण शाळेच्या कार्याच्या विभागापासून दूर जाऊ नका. शाळेच्या कार्यालयातच शाळेच्या हॉस्टेलमध्येच राहण्याचा प्रयत्न करा. जर हॉस्टेलच्या बाहेर राहील त्याला दुःख पीडा आजार होण्याची संभावना राहील. वाहन चिंता योग आहे. असे असताना आपण असत्य कधीही वागू नका. पैसे हरवण्याचा धोका आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र अभूतपूर्व यश मिळवून देणारा योग आहे. असा योग असत असताना आपण मोठ्यांचे आशीर्वाद जरूर घ्या. कुंभेला प्रथम शनी आहे. आपण कसे वागतात त्यावर आपल्यावर अवलंबून आहे. अपकाराचे उपकाराचे गणित आपल्या बाबतीत होणार आहे. आपल्याला प्राणीदंश होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपण मात्र सावधानतेने कुठेही जात असाल, काही करत असाल, शेतीकाम करत असाल किंवा इतर काम करत असाल तर त्या बाबतीत सावध राहा. वाहन चालवताना अत्यंत सावधपूर्वक वाहन चालवा. पाण्यापासून वाचवा. कुंभ राशीला सर्व कार्यास गती येईल. सर्व भाग्य सोबत राहणार आहे. माता पित्यांना उत्तर दिशेला जर तुम्ही यात्रा करून दिली किंवा त्यांच्यासोबत राहिले तर तुमच्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी नाही असा अनुभव मात्र येईल. मीन राशीला 12वा शनी आहे. वाहन सुख मिळेल. स्वास्थ्य लाभेल. परंतु आरोग्य चिंता आहे. वैयक्तिक वागणे, वैयक्तिक स्वार्थ धरून वागणे, खोटे बोलणे, असत्य वागणे आणि पैशाच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत असत्य वगैरे कार्य करणे किंवा आपण खोटे बोलणे. पूर्व दिशेला जात असताना दक्षिण दिशेला जात आहोत किंवा प्रवास करत असताना मी घरीच आहे. खोटे जितके तुम्ही जास्त बोलाल तितके तुमचे नुकसान होण्याची संभावना अधिक आहे. तरी पण मात्र हा भाग्यकारक आहे. या काळामध्ये आपल्या सर्व चिंता समस्या दूर होणार आहे. पैशाचा साठेबाजीपणा आपल्याला वाढणार आहे. आपण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील करणार आहे. करून मोठे धार्मिक कार्य पण संपन्न होणार आहे. आपल्याला मात्र आशीर्वादाची गरज आहे. असे असताना शनी हा वक्री अवस्थेत आपल्याला 29 जून 2024 मध्यरात्रीनंतर आहे. तो रात्री 24:38 पश्चात वक्री होत आहे आणि तो 15 नोव्हेंबर पर्यंत आहे. 140 दिवस
साची ही आपली भविष्यवाणी आहे. पुनश्च आजच्या कार्याला विराम देऊया. पुढचा व्हिडिओ आपण बघूया. तोपर्यंत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.